आम्ही चाललो कोस्टल रोडला. 4च वेपर इज द ओजी पिस्ता बदाम बिस्किट्स. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही कुठे चाललोय ते बघा. आम्ही चाललो आहे, कुठे चाललो आहे? आज आम्ही इव्हनिंग टी प्यायला टाउनला चाललो आहे. येस. ऐकलं असेल का असे तुम्ही शॉक. आज आम्ही बघू, आम्ही आज ऍक्च्युली कोस्टल रोड वगैरे हे सगळं टाइमपास करणार आहोत. तर मीन वाईल चहाचा टाइम झालाय. चहा नाश्ता कुठे मिळाला तर चहा पिऊ आणि तुम्हाला दाखवू. काश मी अटल सेतूने पनवेलला गेले असते. जाऊ पण शकतो, पण काय करणार, एका दिवसात रिटर्न यायची माझी इच्छा नाही. मी जाणार तिकडे 1 वीक राहून येणार. तिकडे गेल्यानंतर एका दिवसात रिटर्न तर येऊच नाही शकत. असा माहोल आहे मस्त पैकी. क्लायमेट बघू शकता तुम्ही कसं झालंय. अशा क्लायमेट मध्ये एक ट्रिप तो बनताय, म्हणून ही ट्रिप काढली आम्ही. यस. कुछ नाही तो कुछ तो सही. यस. कारण काय, आम्ही पॅक्ड आहोत. सॅटर्डे संडेज आमचे ऑल सॅटर्डे संडेज आर बिझी. सो आम्ही वीकेंडला कुठेही जाऊ शकत नाहीये. आपण कॅमेरावर हात घालतो आहोत. मॅडम हा बोल. हे सिलिंग दाखव. सिलिंग. आमच्या प्रत्येक टाउनच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सीलिंग दिसेल, कारण वी आर क्रेझी फॉर द सीलिंग. मुंबई कोस्टल रोडला आम्ही एंट्री केली आहे. गाइस, फर्स्ट टाइम आय एम ड्रायव्हिंग ऑन कोस्टल रोड. ईशाताई दिसते का? ईशाताई ताई कुठे? तिकडे बघत राहा, ताई दिसतील बाहेर, हात दाखवायला आले असतील. गाईस, तुम्हाला माहित असेल आम्ही कोणत्या ताई बद्दल बोलतोय. आमची ईशाताई. पर्सनल असं रिलेशन आहे आमचं. हो. किती मला ओळखत नाही, मी तिला ओळखते. पण ती आमची ताई आहे. Oh my gosh, what a pleasure driving here. बोलतात अप्पा. बोल, केवढे लोक बसले बाहेर समोर. 4 वाजता, 4 सव्वा 4 ला. बॉम्बे वाईब. बॉम्बे नाही रे, बॉम्बे नाही रे, बॉम्बे नाही म्हणायचं. मुंबई वाईब. टाउन आहे, साऊथ मुंबई. हे बघ, आता बोर्ड लिहिलंय. काय लिहिलंय बघ? अटल सेतू तुला जाऊ आपण. बघ, आचार्य आत्रे जंक्शन. काय जेव्हा आम्ही खाली जाणार तेव्हा भेटू. काहीच तुम्हाला जसं की बोलली, खाली जाताना भेटू. आम्ही आता खाली चाललोय कोस्टल रोडला. बरोबर 60 वर आहे मी. बघ, आय एम द वन हू फॉलोज द रूल, आणि बाकी सगळे धावत सुटले. आणि तरी मला माहित नाही, रक्षाबंधनला माझं चलान कट झालेलं आहे. आणि ते पण मला एक ट्रॅफिक पोलिसने सांगितलं. त्या दिवशी माझ्या बरोबर ड्रायव्हर होता, आणि ड्रायव्हरने सीलिंग वर स्पीड वाढवलेला आहे, आणि त्याचं मला चलान लागलंय 1000 रुपीज. बापरे, ह्याच्यात पण हे लोक ऑनबोईन वाजवतात. नाही तर काय, ह्याच्यात पण यांना घाई पडली. गर्दी खूप ह्याच्यात. ते बघ, 3rd लाईन मधून चालले, विच इज नॉट अलाउड. इकडे लिहिलेलं आहे 2च लाईन चालू आहे, 3ऱ्या लाईन मधून जायचं नाही. कारण पुढे ती लाईन बंद होते कुठेतरी, म्हणून 3rd लाईन करू नये सांगतात.
बघ आता कुठेतरी बंद होणार आणि 2 लाईन मध्ये कन्वर्ट होणार. तरी माणसांना हॉर्न वाजवून पुढे जायचंय. पोचलो गाईस, पोचलो. कुठे उतरणार? उतरणार आता तू बॅग बी घेऊन रेडी उतरायचं नाही आपल्याला. कुठे एंड होणार? नरीमन पॉइंट. बाय द वे गाईस, स्टेशनला आलं पाहिजे आणि एक नरीमन पॉइंट सरळ. आपण मंत्रालयाला जायचं आज बाबा ठोकूनच घेऊया मंत्रालयाला. मागण्या पूर्ण करूनच घेऊया. आज मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये जाऊ. संडेला बंद कॅन्टीन मध्ये हा खाना. गाईस हे बघा, सी तिकडे त्या नरीमन पॉइंट इकडे आलेला आहे आणि सी पण तिकडे तिकडेच असतो. आणि इकडे बोलतात की हे सीच्या खाली आहे. कसं असं? असंच ते मम्मी कसं? असंच आहे ग बच्ची, हे तू नहीं समझेगी. इस दुनिया की चाल को तू नहीं समझ पाएगी. ओह माय गॉड, ये दुनिया है ही इसीलिए बनाई. गाईस मी सुंदर दिसते. अरे एक नंबर. साऊथची कुडी. साऊथची काय म्हणतात साऊथ वाल्यांना? एवढा फास्ट काय शिकले बापरे, थंडी वाजते. साऊथला काय म्हणतात? साऊथच्या मुलीला काय म्हणतात? सुंदर मुलगीला काय म्हणतात? काय माहित? साऊथ गर्ल, Shit. साऊथ मुंबई गर्ल, आमची साऊथ मुंबई. चला गाईस, नाश्ता झाल्यानंतर भेटू. नाश्त्याला नाश्त्याला भेटू आपण, नाश्त्याला. हे बघा गाईस, इकडे आलोय आम्ही. हे आहे NCPL चं हे ग्राउंड. बघा, NCPA परफॉर्मिंग आर्ट्स. हे बघा, टाइमपास करायला आलोय आम्ही. आणि एवढं हवा सुटली आहे गाईज. हिचं फिट बघा. अँड चेक माय फिट टू. चेक माय फिट टू. ये अशी गाईज ही बघा जाऊन बसली. तिला सांगितलं बसायला, डायरेक्ट ती पाय बी टाकून बसली. ती बघा. तुला पाहिजे घे, मला नको. दोघं पाठी कावळे एवढ्या जवळून जात आहेत. डोक्यावरून कावळे गेले 2 वेळा. मोबाईल बिबाईल घेऊन जायचे. काय मस्त क्लायमेट वाटतंय. आम्ही दोघी या साईडला बसले. ते 2 फट्टू आहे ते तिकडे बसले. नाही नाही ते येणार नाही. पाय बी टाकडं बिकडं. बघा हिचे स्टँड बघा आता कशी उतरते बघूया. वर जाऊन बसली सगळ्यांच्या पेक्षा वर. स्ट्रगल 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 इज रिअल. निखिल हात दे. ते बघा हे सगळं जाणार आहे व्लॉग मध्ये. सो गाईज आम्ही आलो आहे सम्राट मध्ये. हे आहे कुठे आहे हे ऍक्च्युली एरिया काय माहित नाही आम्हाला. आम्ही NPNC वरून नरीमन पॉइंट आलो. इकडे आम्हाला दिसले. आमचा चहाचा ब्रेक झाला होता. ॲज यू नो चहा प्यायला आलोय मी. काहीतरी अपलोड करत बसली आम्ही आलो आहे गाईज तिच्या नवीन चॅनल म्हणते इन्स्टाला. आता एव्हरी ब्लॉग मध्ये इकडे ते लिहून येणार. सो तिला इन्स्टाला फॉलो कर. न्यू अपडेट्स टाकणार आहे. काहीतरी चेंज होणार आहे तिच्या लाईफ मध्ये. आणि आम्ही आता ऑर्डर केलं आहे मिनी बटाटा वडा आणि डोसा. अरे डोसा नसते. इट्स डोसा. इट्स डोसा. ठीक आहे. यांच्याकडे कॉम्बो आहे डोसा कॉम्बो समथिंग. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे डोसे येणार आहे. आणि हिला मिनी बटाटा वडा पाहिजे होता तर त्याच्या 6 मिनी बटाटा वडाचे. याच्याकडे पण थोडं बघा टेन्शन मध्ये बसलाय. कुछ बोलना चाहते हो गाईज? तुम्हाला याची दाढी आणि
बियर्ड आणि ते सगळं जे काही लुक आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे आहेत का, कारण आम्ही बोलतो त्याला शेविंग करायला पण तो करत नाही. तर कदाचित तुमच्या कमेंट्सने त्याचं मन चेंज होईल. मी एवढं बोलते बघा बघा. सी कमेंट करा, प्यार लाईक नाही करा, कर. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ते 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 कर ते कर. वाढवा. येस गाईज, आजचं हिचं अपडेट बघा. आयटम आणि क्लिक बाय मी. पापडीवर काय केलं त्याने बघ जरा उघडून. हा उघड. एक मिनिट. फायनली पप्पांना चहा मिळाली. अख्खं पॅकेट पण नाही टाकले. किती वाजले? 6. 5:45 आणि चहा 5:45 चहा पियाला मिळाली फायनली. आणि ते पण अशी विथ एव्हरीथिंग. आणि हे बघा हे गाईज जिने मागवलेलं ते मी संपवते. काय मागवलं ते तरी सांग. पापडी चाट ओनली बिकॉज त्याच्यात वेफर होते म्हणून मी हे मागवलंय. वेफर सगळे संपवले आणि आम्हाला खायला दिले. नाही मी 3 खाल्ले. वेफरची रेडी. मॅडम शॉपिंग करायला सुरू केलेली आहे. कंट्रोल करायला लागेल लवकरच, नाहीतर खिसा खाली होईल माझा. हा बघ छोटा केक आहे. बघ मूस नाईस. किटकॅट पेस्ट्री. बापरे पेस्ट्री 200. अरे केक आहे तो पेस्ट्री. पुढे बघ ना तिरामिसू आहे. तिरामिसू चॉकलेट ब्राउनी 160. एक हे घे ना दर्शा डेझर्ट. डेझर्ट घे ना एक तुला घेऊन टाकलं. इज द ओजी पिस्ता बदाम बिस्किट्स. हे तुम्हाला आठवत असेल पहिली खूप चालायचं हिंदुस्तान बेकरीचं. नाईस प्रोडक्ट्स हिअर. आम्ही हे घेतलंय. हे मला माहित नाही काय घेतलंय. आय डोंट नो. आय कॅन्ट रीड ऑल्सो. बट मी हे घेतलंय बनाना वॉलनट ब्रेड. वाय डोंट दे कॉल इट केक चिनी. ब्रेड लिहिलंय. मग ते ब्रेड म्हणजे काय आहे? हा अक्कल 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 तुझी. सो इट इज नॉट अ केक. तर गाईज आम्ही पोचलो आहे आता गेटवे ऑफ इंडिया मध्ये. तर गाईज आम्ही पोचलो आहे आता गेटवे ऑफ इंडिया कडे. हे बघा गर्दीच गर्दी दिसताय का गाईज? हे बघा किती गर्दी. बघा गर्दी गर्दी. हे बघा आणि या गर्दीमध्ये हे बघा ताज हॉटेल. इकडे एक दिवस आम्ही येणार आहोत ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट नाही काय रे ते हायटी साठी आम्ही येणार आहोत. वी विल कम हियर फॉर हाय टी. डबल डेकर एसी बस गाईज आपल्याकडे बघायला मिळत नाही. इकडे बघून घ्या. ही बस मस्त आहे ना गाईज. बघा व्हाट अ लवली बस इट इज. इट इज बघा. हा पण हाय टी अशीच होती ना पण 2500 पर पर्सन. कशाची? 799 आहे ना. गाईज पण ही बोलली ना काहीतरी ऑफर आहे. ताज मध्ये 799 ला आपल्याला खाणं मिळते. ती बोलली ना काहीतरी टायमिंग. ताज मध्ये 799 ला बुफे देताय त्याला. ताज हॉटेल बघून घ्या. हे बघा गाईज इकडे आम्ही चाललो आहे गेटवे ऑफ इंडिया. येस गर्दी. कसं वाटतंय गाईज तुम्हाला आमच्या बरोबर कार मधून फिरून? हे बघा इकडे इकडे इकडे. यस. अरे मस्त व्ह्यू आहे. कोण दिसतंय का बघूया आपल्याला. हे आम्ही इकडून या खिडकीतून बघत आम्ही हायटी करणार आहोत आणि तेव्हा तुम्हाला आम्ही ब्लॉग दाखवू. येस. आणि हे बघा गाईज एस्थेटिक गाईज एस्थेटिक. सो गाईज अशा प्रकारे आम्ही रस्त्यावरून टाइमपास करत होतो. संडे होता
तर त्यामुळे रस्ता खाली होता, म्हणून आम्हाला खाली रस्त्यांवरून गाडी फिरवायला खूप मजा. आणि एनिवेज नरिमन पॉईंट किंवा फोर्ट साईडचे रोड्स जे असतात ते बघण्यामध्ये एवढी मजा येते की असं वाटतं गाडी चालवतच राहावं. पूर्ण पोर्तुगीज वाईब येतात. आणि असं करत करत आम्ही मिलिटरीच्या इकडे पोचलो, ससून डॉकच्या रोडला. आणि तिकडे असे मस्त मस्त छान छान काय काय लावले होते मिलिटरीचे स्टॅच्यूज. आणि मग तिकडून बघून टाईमपास करून आम्ही निघालो घरच्यासाठी. घरी पुन्हा त्या सेम रोडने आम्ही पुन्हा घरी यायचं ठरवलं. आणि ॲज इट वॉज अ संडे, ऑल एम्प्टी. आजचा प्लॅन मस्त होता, मजा आली, मस्त डाऊन फिरून आले. थँक्यू, रिअली एन्जॉयड. कसं होता? छान होतं. चौपाटीवर बसून आले. मरीन पाय सोडून बसून आली. पाय सोडून बसून आले चौपाटीवर, मनसोक्त हवा खाल्ली. आणि काय काय खाल्लं तुम्ही बघितलंच असेल. येस, तुला एकदम मस्त सुंदर 10 on 10 एक्सपिरियन्स. आणि गर्दी पण नाहीये रोडला. येस गाईज, आता येस. आता झाली, आताची दाखव नको. आता झाली. आणि गाईज झुमका बघा, झुमका वाचतो पण. इन्स्टावर बघा जाऊन. येस गाईज, संस्कृती पाहणा. अरे काय इंस्टाचं सांगते दुसरा या सिझलिंग संस्कृती. सिझलिंग संस्कृती तुम्ही लिहिणार तर माझं अकाउंट येईल. आम्ही घरी आलो आहे आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो तिकडे बाहेर एक कॅफे होतं. 210 डिग्री मध्ये आम्ही गेलेलो. आणि ते कॅफे आहे म्हणजे आम्ही तिकडून आणलं आहे वेज गोमे बेकरी अँड मोर. येस, तिकडून आम्ही आणलं आहे प्रीमियम पोटॅटो चिप्स लाईम अँड स्पाइस फ्लेवर. नेक्स्ट त्यानंतर मी आणलं आहे स्टार पंक स्ट्रिप, आणलं आहे साल स्ट्रिप स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये. त्यानंतर मी आणलं आहे ब्राउनी आणलाय. त्यानंतर आणलं आहे हे बनाना वॉलनट केक ब्रेड. दे कॉल इट ब्रेड. त्यानंतर माझं फेवरेट केक रोस्ट, काय नाही केक रस्क, डेली फ्रेशचं. येस, तुम्ही पण वापरा, हे मस्त आहे, छान आहे, वापरा. इन द सेंस आणा. आणि त्यानंतर अगेन रस्क. हे नवीन आणलंय आम्ही. कसलं रस्क आहे? रवाचं प्रीमियम सुजी टोस्ट. And guys, with this we'll end our vlog here. Like, share and subscribe guys. बापरे, पाया बिया पडली. देखो इसकी मजबूरी.